हॅलो, नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावाकडची यात्रा कशी असते हे बघायला मिळेल. तर आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता सकाळ झाली होती आणि म्हटलं सकाळी पहिलं सारवावं, पण तसं काही झालं नाही कारण की मला आहे ना उठायला थोडासा उशीर झाला होता. सायलासुद्धा शाळेत जायचं होतं, तर म्हटलं चला आधी त्याचा डब्याचंच आवरून देऊ आणि त्यानंतरनं मग जेव्हा होईल त्यावेळेस सारून घेता येईल. तर या इकडे ना आदल्या दिवशीच मी मटकी आणि वाटाणे भिजायला घातले होते. तर आज मला वाटाण्याची भाजी करायची होती आणि जी मटकी आहे ना ती बांधून ठेवायची होती मोड येण्यासाठी. तर या इथे आता शेगडीवर मी वाटाणे शिजायला घातलेले आहेत. तर आता प्रत्येक ठिकाणची यात्रा ही वेगवेगळ्या पद्धतीने असते. आता गाव म्हटलं की कसं असतं, यात्रेचा सगळा ओझ जो असतो तो गावात असतो आणि आम्ही वस्तीवर राहतो, त्याच्यामुळे आमच्या इकडे एवढं काही त्याचं वाटत नाही. फक्त काम करायचं, खायचं, पाहुणे आले की त्यांना खाऊ घालायचं एवढंच. तर या इकडे ना मी पीठ मळून घेतलं होतं आणि आपल्या रानातल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना त्यासुद्धा तोडून आणल्या. तर घरातला झाडू वेगळा, बाहेरचा झाडू वेगळा, तसेच पुढचं जे अंगण झाडायचं आहे ना तो झाडू वेगळा. तर अशा पद्धतीने आता वेगवेगळ्या झाडूंनीच मला झाडायला लागतं आहे. तर घरं वगैरे झाडून झाली होती आणि त्यानंतरनं बाहेरचंसुद्धा झाडून घेतलं. साईला शाळेत जायचं होतं, त्याच्या आधीच कृष्णा उठून बसला. तो मात्र दादाला उठवत होता. तर या इकडे ना आता सगळेजण सकाळी रानात निघून गेलते. साई पण त्याच्या शाळेत जाण्यासाठी आवरत होता. तर म्हटलं चला कृष्णाला पण खायला चारावं. सकाळी एकदा त्याला खायला चारलं ना मग तो माझं काम होईपर्यंत त्याचा मूड असला तर खेळतो, नसला तर तो भरपूर असा रडतो. तर या इकडे ना तो त्याच्या पप्पांच्या मागे लागला होता. तर आता आहेत ना 7:15 वाजले असतील. कृष्णाला आहे ना फक्त दूध प्यायची सवय नाही, त्याच्यामुळे मग मी त्याला आहे ना दूध बिस्किट असं चारत असते. तर आता यात्रा आहे म्हटलं चला देवपूजा करून घेऊ. नाहीतर मी सकाळी देवपूजा करत नाही कारण की मला तेवढा टाईमच नाही भेटत. पण घरचे आहेत ना जास्तच लवकर सगळेजण रानात निघून गेले, त्याच्यामुळे मग मी इकडे ना पूजा करून घेतली. तर देवपूजा करताना पण कृष्णाचं मध्ये मध्ये चालू होतं, कोणतंही काम करायला जावं ना तो काम आहे ना जास्तच वाढून ठेवतो. तर आता मी फक्त देवाचा दिवा लावायला तिकडं गेले तोपर्यंत इकडे त्याने ना सगळं पीठ जे आहे ते सांडून घेतलं होतं. तर साई आहे ना तर त्याचा तो स्वतः आवरतो, म्हणजे अंघोळ हाताने करतो, कपडे वगैरे सगळं घालून शाळेत जायची जी सगळी तयारी असते ना तो करतो. त्याच्यामुळं मग पटकन असं स्वयंपाक करून बनवून घेत होते. त्याला शाळेत जायच्या वेळेत चहा दूध प्यायची दोन्ही मुलांना सवय नाही. त्याला मी आहे ना चपाती आणि भाजी असंच खायला देते कारण की त्याला औषध द्यायचं असतं. तर या इकडे ना आता सुक्की भाजी तर करून झाली होती, त्यानंतर पातळ भाजी करायला घेतली. चपात्या पण केल्या होत्या. तर बघू आजचा म्हणजे माझं कामाचं नियोजन कसं आहे ते. तर दोडके जे आहेत ना ते बांधायला गेले होते सगळे, म्हणजे जे दोडक्याचे वेल असतात ना ते बांधावे लागतात. पण आहे ना जे दोडके आता एवढे मोठे झाले आहेत की तेच भाजीसाठी घेऊन आले होते. तर आता दूध तर छान आपलं तापलं होतं तोपर्यंत भाजी करायला ठेवली आणि त्यानंतर चपात्या करून घ्याव्या म्हटलं. तर कृष्णाचा असा खेळ चालू होता. आता त्याला जर कोणी घरात घ्यायला नसलं ना मी त्याला जसं पाहिजे तसं खेळून देते, का तर तो मला काम करून देतो आणि त्यानंतर तर त्याला आंघोळच घालायची असते. त्याच्यामुळे मग तो त्याचा पूर्ण अवतारच असा करून घेतो. आता भाजी करून झाली की त्यानंतर मी लगेच भाकरी पण करून घेतल्या. कारण की मग म्हणजे आम्ही दोघी जर घरी असलो ना तर सासूबाई चपात्या भाकरी करतात, मग वरची कामं मला ही पटपट होतात. तर आता घरात गॅसवर मी भाकरी करत होते आणि त्यानंतर इकडे शेगडीवर येऊन भाजत होते, का तर आमच्या घरच्यांना गॅसवरची भाकरी आवडत नाही. मग आता ती भाजल्यावर कळते की ती गॅसवरची आहे की चुलीवरची, त्याच्यामुळे मग मी गॅसवर करून शेगडीवर भाजायला आणत होते. तर आता माझ्या ज्या आहेत ना भाकऱ्या त्या करून झाल्या आणि रात्रीची जी भाकरी शिल्लक होती ना त्याचा चिवडा करून घेतला. कारण की रोजच चपात्या भाकरी ह्या वाया जातात आणि त्या म्हशीला खायला घालाव्या लागतात. त्यापेक्षा म्हटलं चला भाकरीचा जो चिवडा आहे ना तोच करून घेऊ. तर कृष्णाचा पण टाईम झाला होता, त्याला पण खायला घातलं, त्यानंतर त्याला झोपवलं त्याचं आवरून. आता माझी जी सगळी बाकीची कामं आहेत ना ती करायची राहिली होती आणि आता कसं होतं 9 वाजले नाहीत तोपर्यंतच भरपूर असं ऊन होतं.
तर चला, घरातला जो पसारा आहे तो सगळा आवरून घेतला, घरं झाडून घेतली आणि त्यानंतर ना आता धुणं धुवायला बसले. असं चालू पाणी असलं ना तर धुणं धुवायला छान वाटतं. तर या इकडे आधी बकऱ्यांना पाणी ठेवत होते. आता आतमध्ये नळी जाती, पण ती नळी जोडायची, त्यानंतर ना आतमध्ये म्हणजे आतमध्ये जाऊन ती बादली भरायची. त्यापेक्षा मी तसंच पाणी ओतलं. थोडेसे कपडे धुतले, तोपर्यंत पाहुण्यांचा फोन आला की आम्ही येतोय. त्याच्यामुळे मग पटकन अशी फरशी पुसून घेतली. फरशी पुसायचं मी शेवटी ठेवलं होतं, कारण की म्हटलं सगळी कामं झाल्यावर फरशी पुसता येईल. पण पाहुणे येणार आहेत म्हटल्यावर पहिली तर फरशी पुसली आणि आता थोडेसे कपडे धुवून घेते. थोडेसे असे म्हणते कारण की परत मी 2-4 कपडे धुतले, तोपर्यंत लगेच पाहुणे आले. मग त्यानंतर त्यांना सरबत केला, पाणी दिलं आणि त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली होती. तर आता सरबत म्हटला तर फक्त पाहुण्यांपुरता तो होत नाही, घरातल्या सगळ्यांनाच करावा लागतो. तर तो सरबत करून झाला. त्यानंतर साईचा अभ्याससुद्धा चालू होता आणि मी माझी जी कामं आहेत ना ती सगळी करून घेतली. पाहुण्यांचं पण दुपारचं जेवण वगैरे करून ते परत त्यांच्या घरी गेले होते. आता बघा 4 वाजता मी कृष्णाला थोडंसं झोपवलं, पण तो काही झोपलाच नाही. त्याच्यानंतर मग साईचा अभ्यास जो आहे ना तो करून घेतला. आता जसं की मी म्हटलं होतं की सकाळी मला सारवायचं आहे, पण ते सारून झालंच नाही आणि वारं पण इतकं सुटतं ना की सगळ्या अंगणात फुफुटाच म्हणजे धूळच येते. म्हणजे कचरा येतो, कारण की जे आपण गुरांना वाहडी वगैरे आणतो ना त्याचा सगळा कचरा जो आहे ना तो अंगणात येतो. आता इथे ना स्वच्छ असं झाडून घ्यायचं होतं, पण त्याआधी मी पाणी मारून घेतलं आणि त्यानंतर हे अंगण आहे ना ते झाडून घेतलं. तर आता हे गोठ्यातलं पण जे आहे ना गुरांखाली, तर ते पण मला झाडायचं होतं, तर ते सुद्धा आधी झाडलं. कारण की कृष्णा तिकडे खेळत होता आणि साई पण त्याला खेळत होता. त्याच्यामुळे म्हटलं चला, त्याला घ्यायला कोणतरी आहे म्हटल्यावर आपण आपली कामं करून घ्यावीत. तर आता हे सगळं करून घेतल्यानंतर म्हशीसुद्धा पाणी पाजल्या. आता बघा, बाहेर जाणारे जे जातात ना, रानात जाणारे, त्यांना म्हणजे एकच काम असतं की हेच, म्हणजे एकच टार्गेट असतं त्यांच्यासमोर की हे काम पूर्ण झालंच पाहिजे. तसं घरी असतात ना, त्यांना भरपूर अशी कामं असतात, हे करायचं ते करायचं. तरी त्यांना वाटतं की हे घरी आहेत आणि घरी काय करतात, आम्ही म्हणजे बाहेर जाऊन आम्ही काम करून आलो, असं तर प्रत्येकाच्या घरीच वाटत असतं. तर चला असो, आता मी आहे ना हे सगळं म्हणजे सारून, जेवढं शेण होतं ना तेवढा पूर्ण ओटा सारून घेतला. कृष्णाचे पप्पा आले होते, त्याला त्यांनी घेतलं, त्याच्यामुळे माझं जे सारवण आहे ना ते करून झालं. तर आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी यात्रेच्या पहिल्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो, पण माझं लग्न झाल्यास आमच्या इकडे एकदा पण यात्रेच्या पहिल्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला नाही. तर या इकडे ना मग साधा स्वयंपाक करून घेतला, जसं की वरण भात, चपाती आणि वाटाणा बटाटा किंवा वांगी, जे थोडं थोडं जे काही होतं ना त्याची भाजी केली आणि त्यानंतर भज्याचं पीठ मळून ठेवलं आणि चपात्याचं पण पीठ मळलं. त्यानंतर कृष्णाला परत खाऊ घातलं. आता सगळं जर एकटीने करायचं म्हटलं ना, कृष्णाला खायला वगैरे घालणं, तर थोडासा कामात आपल्या बदल होतो. एकतर स्वयंपाकाला तरी उशीर होतो, नाहीतर मग कृष्णाला खाऊन घालून झोपायला तरी उशीर होतो. तर चला, आता एकीकडे भजी करून घेतली, त्यानंतर चपात्या करत होते, देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर एक एक येईल असं त्यांना जेवायला वाढलं. कारण की कृष्ण झोपला होता आणि त्याला त्याच्या आजीने म्हणजे त्या त्याच्यापाशी झोपल्या होत्या, त्याच्यामुळं मग मला जेवायला वाढायचं होतं. आता भात संपला. नेहमी कसं होतं, थोडा भात, जास्त भात केला ना कोणी खात नाही, त्याच्यामुळे म्हटलं थोडा भात करावा. तर आज भातच पुरला नाही, मग परत भात लावला. तर या इकडे ना साईला जे शाळेत पुस्तकं मिळाली होती ना त्यालाच कवर बसवायचं काम चालू होतं. तर हे असे बघितलं ना कवर वगैरे बसताना आपल्याला आपल्या लहानपणीची आठवण येते आणि खरंच लहानपण हे खूपच भारी असतं. ते परत आपल्याला अनुभवता येतं, पण ते आपल्या मुलांच्या वेळेस. तर चला, आता त्याच्यात सगळी जेवढी पुस्तकं वह्या होती ना त्याला मिस्टरांनी कवर बसून घेतलं. कारण की असं काम करायचं म्हटलं ना भरपूर असा टाईम जातो आणि मला बाकीचीच कामं उरकत नाही, त्याच्यामुळे मी ह्या कामाच्या नादी लागत नाही. त्याच्यामुळे मिस्टरांनी आहे ना सगळ्या त्याच्या वह्या पुस्तकांना आहे ना कवर लावून घेतले. तर
आता त्यांनी कवर लावून ते तसेच ठेवले होते, कारण की नावं टाकायची किंवा त्याला स्टिकर लावायचं हे काम आहे ना माझ्याकडं असतं. त्याच्यामुळे त्यांनी फक्त त्या सगळ्या वह्या पुस्तकांना कवर लावलं आणि त्यानंतरनं मग मी सगळ्या वह्यांना किंवा पुस्तकांना स्टिकर लावून त्याच्यावर छान अशी नावं टाकली. आता हे पण इतक्या उशीरपर्यंत करत बसले, कारण की यात्रा म्हटले की आणि प्रत्येक गावात यात्रेच्या दिवशी तमाशा हा असतोच. तर पहिल्याच दिवशी त्यांना तमाशा बघायला जायचं होतं. म्हणजे त्यांना तर काही एवढं आवडत नाही, पण साईसाठी, कारण की लहान मुलांचं कसं असतं यात्रा, आणि आमच्या इकडे आहे ना यात्रेत मोजून 2-3च दुकानं येतात आणि त्यातल्या त्यात एक दुकान येतं ते म्हणजेच खाऊचं. आणि लहान मुलांना कसं त्याचं म्हणजे जास्त असं यात्रा म्हणजे काय असं विशेष वाटतं. त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी मिस्टर त्याला रात्री घेऊन गेले होते आणि ते पण मग लगेच जाऊन आले. तर बघा, ते गेले त्यावेळेस तर फक्त तिथं म्हणजे तमाशा वगैरे काही चालू नव्हता झाला. जे ढोल लेझीम आहे ना तेच चालू होतं. तर बघा, अशा पद्धतीने ना आपला आजचा छोटासाच व्हिडिओ होता. आम्ही जर गावात असतो तर तिथला पूर्ण जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर केला असता. पण आम्ही वस्तीवर राहतो, त्याच्यामुळे छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.